उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले या दोन राजांच्या मनोमिलनाला तुर्तास पूर्णविराम मिळालाय। खुद्द शिवेंद्रराजेंनी या मनोमिलनाबाबत थेट विधान केलं। उदयनराजे शिवेंद्रराजेंच्या मनोमिलनाला पूर्णविराम। कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करूनच मनोमिलन। शिवेंद्रराजेंची उदयनराजेंसंबंधी थेट भूमिका। साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले या दोन राजांचं मनोमिलन कधी होणार या चर्चांना उधाण आलंय। मात्र शिवेंद्रराजेंच्या वक्तव्यानं दोन राजांच्या मनोमिलनाला पूर्णविराम मिळालाय। कार्यकर्त्यांचा आदर राखूनच मनोमिलनाबाबत निर्णय होईल अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली आहे। चर्चांवर आणि व्हॉट्सअपच्या मेसेजेसवर आणि बातम्यांवर जास्त विश्वास ठेवू नका। मला चांगला अनुभव आहे काही गोष्टींचा, त्यामुळे ज्या वेळेला जे काही करायचं असेल त्याचं तुम्हाला विचारात घेतल्याशिवाय निर्णय हा माझ्याकडनं होणार नाही। मी या ठिकाणी अगदी स्पष्टपणे सांगतो, अतिशय संघर्षामध्ये आपण सगळं हे केलेलं आहे। लोकांना त्रास झालेला आहे, कार्यकर्त्यांना त्रास झालेला आहे, कोर्ट कचऱ्या वगैरे अनेक गोष्टी या मधल्या काही काळामध्ये झाल्यात। पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे। त्यामुळं नुसतं कुठलं तरी व्हॉट्सअपला बातमी आली किंवा फोटो आले म्हणजे आम्ही कुठेतरी गुपचूप खोलीमध्ये दारं बंद करून आमचे विषय मिटवले असं अजिबात कोणी समजू नका। तुम्ही पळत सुटू नका इकडे तिकडे कुठं। पालिकेच्या निवडणुकीपासून दुरावलेले हे दोन राजे गेल्या काही दिवसात अनेकदा एकाच मंचावर पाहायला मिळालेत। नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही राजांना एकाच गाडीतनं एका कार्यक्रमास्थळी नेलं होतं। त्याच कार्यक्रमात पवारांनी डोकं शांत ठेवा असा सल्ला दोन्ही राजांना दिला होता। त्यामुळे दोन्ही राजांमध्ये मनोमिलन झालं अशा चर्चांना उधाण आलं होतं। मात्र आता या चर्चेला खुद्द आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीच पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय। ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा।